प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंची माहिती. 1 नंबरला महत्त्व असताना 2 नंबरचं पद कशाला, ठाकरेंचा टोला. की अमित शहा यांच्यावर टीका काहीतरी केली आहे ना, आर एस एस वरही टीका केली आहे आणि अमित शहा साहेबांवरही टीका केली आहे. खरं म्हणजे आर एस एस एक देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे आणि त्यांनी वेळोवेळी या देशामध्ये जेव्हा जेव्हा आपत्ती संकट आले त्यावेळी त्याची प्रचिती आलेली आहे आपल्याला. आणि अमित शहा साहेबांच्याबद्दल बोलाल तर खरं म्हणजे या देशाचे आदरणीय यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश तर पुढे चालला आहे, देशाचा विकास होतोय, देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातोय, आत्मनिर्भर होतोय. आणि त्याच दरम्यान अयोध्येमध्ये राम मंदिर देखील उभं राहिलं आणि 370 कलम जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांनी पूर्ण केलं. त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे. आणि आणखी काहीतरी म्हणाले ते मुंबईच्या बद्दल, मुंबईला गिळानं निघाला असं म्हणतात. खरं म्हणजे मुंबई ज्यांनी अनेक वर्ष लुटली, मुंबईची तिजोरी धुतली आणि कोविडमध्ये देखील रुग्णांच्या तोंडची खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यात डांबर खाल्लं, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, खोटी कोविड सेंटर उभी करून मड्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. अशा लोकांनी अमित शहा साहेबांवर बोलणं ही मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून मला वाटतं कुठंतरी बॅलन्स गेलेला दिसतोय आणि असंबंध म्हणजे संबंध नसलेल्या गोष्टी बोलू लागलेल्या आहेत. दोन्ही ते रद्द करावं असं त्यांनी म्हटलंय. 1 नंबर 2 नंबर हे जे काही चाललं होतं त्यावरून त्यांनी टीका केलेली आहे की 2 नंबर पदाला काही महत्व नाहीये. 2 नंबरने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना शेवटच्या नंबरला बसवलेलं आहे आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही संविधानिक नाही, घटनाबाह्य पद आहे, हे रद्द झालं पाहिजे असे काही लोक म्हणायचे. आता मी उपमुख्यमंत्री आहे आणि घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा दिसतोय. कारण बाबासाहेबांच्या संविधानाला, घटना त्यांना मान्य नाही असं वाटतंय आणि म्हणून नेहमी घटनाबाह्य हा त्यांचा टाव फोडत असतात. त्यांनी याचा अभ्यास करायला पाहिजे होता. अनेक पिटिशन सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये अशा दाखल झाल्या होत्या आणि आतापर्यंत इतिहास आणि त्याची माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं. त्यांच्या काळात देखील अजितदादा उपमुख्यमंत्री होते आणि त्यामुळे जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात आणि म्हणून जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेका करते. आम्हाला खूप बोलता येईल. आता अगदी जी काही परिस्थिती पाहतोय ती अतिशय केविलवाणी परिस्थिती आहे, केविलवाणी धडपड आहे. मी मुख्यमंत्री असतानाही आरोप सहन केले. आरोप आणि टीका
याला मी कधी आरोप आणि टीकेने उत्तर दिलं नाही. परंतु जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो, एक शेतकऱ्याचा मुलगा, एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होतो, हेच मुळात त्यांना पचनी पडत नाही, पडलेलं नाही. आणि त्यामुळे ही जळजळ, मळमळ, पोटसूळ जो आहे, ही पोटदुखी त्याच्यातूनच उत्पन्न झालेली आहे. परंतु या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे. आम्ही या निवडणुकीत विधानसभेच्या कुणाचा नंबर काय आहे तो जनतेने दाखवला. आम्ही 80 जागा लढून 60 जागा जिंकलो आणि समोरचे लोक किती जागा लढल्या तर तुम्हाला माहित आहे आणि किती जागा जिंकल्या. भ्रष्टाचारी मंत्र्यांवरती पांघरून घातलं जात आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता पांघरुण मंत्री असं नवीन मंत्री खातं निर्माण करावं, स्वतःकडे ठेवावं असं ते म्हणतात. मग त्याच मुख्यमंत्र्यांना बुके घेऊन का जाता? का मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेता? एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे नाही, एकीकडे गोडवे गायचे आणि दुसरीकडे टीका करायची, ही दुटप्पी भूमिका आहे. सर हे एक मी सांगतो तुम्हाला की मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी आणि या मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी स्वतःचं, मी असं म्हणेन, ते पांघरून म्हणाले तर मी म्हणतो की पाय पुसणं करून घेतलं, त्यांनी काय मुख्यमंत्र्यांवर टीका करायचा अधिकार आहे देवेंद्रजींवर? आणि त्यामुळे लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे. प्रत्येकाने आपलं पांघरून पाहूनच हातपाय पसरले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, कुठेतरी ठिबक सिंचन झालंय का असा प्रश्न उपस्थित करतायत. आता त्यांचा ठिबक सिंचन झालेला दिसतोय. एक हे बघा, विभागवाईज अमरावती डिव्हिजनला 3,415 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरला 6,249 कोटी, कोकण डिव्हिजनला 40 कोटी, नागपूर डिव्हिजनला 716 कोटी आणि नाशिक डिव्हिजनला 1,553 कोटी, असे 14,000 कोटी रुपये 32,000 कोटीच्या पॅकेजपैकी पोहोचलेले आहेत. ही आकडेवारी आहे, आणि डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहेत. आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, ही ओरड आणि हा खोटारडेपणा त्यांचा आता लपून राहिलेला नाही. तर उद्धव ठाकरे हिंदू धर्माच्या विरोधात भूमिका घेत आहेत का? कारण तामिळनाडूमध्ये दिवा लावावा असं कोर्टाने आदेश दिल्यानंतर महाभियोग जो दाखल केला गेला आहे त्यावरती उद्धव ठाकरेंनी सही केलेली आहे. हिंदू धर्माविरोधात उद्धव ठाकरे भूमिका घेतील असं वाटतं का तुम्हाला? हे बघा ना, हे काय, हे बघा, इम्पिचमेंट आणलेली आहे हे आपल्या GR स्वामीनाथन जस्टिस आहेत त्यांच्यावर, मद्रास हायकोर्टचे आर्टिकल 217 आणि 124 कॉन्स्टिट्यूशन घटनेच्या कलमाप्रमाणे हे त्यांनी इम्पिचमेंट आणलंय आणि हे सही आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार राहिला आहे का, असा माझा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी याकूब मेमनची कबर सजवली मुंबईमध्ये आणि ज्यांच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये 93च्या सिरियल बॉम्बस्फोटमधला इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटचा आरोपी प्रचार करत होता, त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आणि हिंदुत्व सांगण्याची नैतिकता आहे का? ज्या ठिकाणी दीप लावतात त्याच्यावरती मुस्लिम कम्युनिटी आहे आणि त्याचमुळे यांनी तो महाभियोग जो आहे तो दाखल केलेला आहे. तेच तर मी सांगतो ना की जे हिंदुत्व काय टी शर्ट आहे का, कधी काढला न सोडला?
आता हिंदुत्वाच्या बद्दल गप्पा मारायच्या आणि अशा जस्टिस स्वामीनाथन साहेबांच्यावर इम्पिचमेंट आणायची, हे कुठलं दुटप्पी धोरण? हे कुठलं हिंदुत्व आहे? सुप्रीम कोर्टावरती नाराजी व्यक्त केली आहे, न्यायमूर्तींवरती एक प्रकारे टीका केली आहे, कुठेतरी न्यायव्यवस्थेवरतीच बरेचसे त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत. ते EVM वर आक्षेप घेतात, ते मतदार यादीवर आक्षेप घेतात, निवडणूक आयोगावर आक्षेप घेतात, ते सुप्रीम कोर्टावर आक्षेप घेतात. आता हे सगळ्याच्या सर्वोच्च झालेले आहेत आणि म्हणून असं माणूस कधी करतो जेव्हा माणसाचा बॅलन्स जातो. आणि जेव्हा हे जिंकतात त्यावेळी ह्या सगळ्या यंत्रणा चांगल्या असतात, जेव्हा हरतात त्या यंत्रणा सगळ्या वाईट असतात. जे आतापर्यंत देशामध्ये इतके वर्ष घोटाळे, काळा बाजार, मोठमोठे स्कॅम, नोट चोरी करणारे लोक आता वोट चोरीचा आरोप करतायत. हे 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 मोठी शोकांतिका आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तुम्ही म्हटलं होतं, मात्र आता पुन्हा मुद्दा काढलेला आहे की 2100 रुपयांचं काय झालं तुम्ही म्हणाला 2100 रुपयांचं. अरे लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही जो लाडकी बहीण योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही. आणि जे आम्ही बोललोय 2100 रुपयाचा योग्य वेळी आम्ही तोही निर्णय आमचा पूर्ण करू. लाडकी बहीण योजना आली होती त्यावेळेस कोर्टमध्ये गेले होते. लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू करत होतो त्यावेळी हेच लोक कोर्टात गेले होते ही योजना बंद पाडावी म्हणून नागपूरच्याच कोर्टामध्ये. आणि महाविकास आघाडीचेच लोक होते. परंतु आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी देखील आम्ही केली आणि ती योजना कायम सुरू राहणार हेही मी सांगतो. आणि जे आम्ही बोललेलो आहे पुन्हा एकदा मी सांगतो, जे 2100 रुपये आम्ही बोललोय योग्य वेळी त्याची पूर्तता आम्ही करणार हे पुन्हा सांगतो.